व्हीलचेअर होती, त्याच्यावर एक तरुण मुलगा बसला होता. त्याचे इथून दोन्ही हात तुटले होते आणि एक पाय अर्धा तुटला होता. हे कशाला आलाय आपल्याकडे, काहीतरी कामासाठी आला असेल. त्याचा बाप रडत होता. तो मला म्हणलं ह्याला काय मदत पाहिजे. बोले नाही, जिकडे त्याला ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्याला विजेचा करंट लागला आणि त्याचे दोन्ही हात गेले आणि एक अर्धा पाय गेला. त्यांना तुम्ही सांगा की आमचं कुटुंब वाऱ्यावर आलंय आणि आम्हाला याचा जो काही नुकसान भरपाई ती दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, तो त्याचे वडील अक्षरशः अशा परिस्थितीमध्ये होते. त्याचा तरुण मुलगा होता. मी मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला बोलवलं. त्याला बोललो ये तुझं पासबुक चेकबुक घेऊन ये. तो म्हणाला काय करायचंय. म्हणलं 5 लाखाचं चेक याला द्यायचं आहे. बोले याचं कागदपत्र हे ते भरायला लागतील, सगळं प्रक्रिया. म्हणलं अरे भरायला लागतील ते भरू, आपण प्रोसिजर करू. 5 लाखाचा चेक मी त्याच्या हातात ठेवला त्या बापाच्या. बोले हे सरकार कोणासाठी आहे. अरे त्याच्या बापाच्या डोळ्यातले अश्रू आपण पुसले नाही तर सरकार आणि मुख्यमंत्र्याचा काय फायदा आहे.